नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 16 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारतीय रेल्वेने पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आणि तलाव खोदून जलसंधारण सुधारण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिशन अमृत सरोवर। भारतीय रेल्वेने पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आणि तलाव खोदून जलसंधारण सुधारण्यासाठी मिशन अमृत सरोवर हा उपक्रम हाती घेतला आहे। या उपक्रमाबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। मिशन अमृत सरोवर म्हणजे भविष्यासाठी पाणी वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 75 जलस्रोतांचा विकास आणि पुनरुज्जीवन करण्याचा उपक्रम आहे, जो आझादी का अमृत महोत्सवचा एक भाग आहे। हे मिशन 24 एप्रिल 2022 रोजी सुरू करण्यात आले होते। या मिशनचा मुख्य उद्देश आहे भविष्यासाठी पाणी वाचवणे आणि जलस्रोतांचे जतन करणे। या उपक्रमाअंतर्गत देशभरात सुमारे 50,000 अमृत सरोवर तयार केले जाणार आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, भारतात दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 16 मार्च म्हणजेच आजच्याच दिवशी दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण भारतात साजरा केला जातो। या दिवसाबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। 1995 मध्ये भारत सरकारने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू केला। तेव्हापासून 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो। या दिवशी लसीकरणामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि लोकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असतो। जागतिक स्तरावर दरवर्षी 24 एप्रिल रोजी लसीकरण दिन वर्ल्ड इम्युनायझेशन डे साजरा केला जातो। 16 मार्चला अजून एक दिवस असतो, तो म्हणजे राष्ट्रीय पांडा दिवस। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, कोणत्या शहराने यमुना नदीवर सौर संकरित नदी क्रूझ सुरू केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली। दिल्ली या शहराने यमुना नदीवर सौर संकरित नदी क्रूझ सुरू केले आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। सोनिया विहार ते जगतपूर दरम्यान यमुना नदीच्या 22 किलोमीटर लांबीच्या भागात आगामी नदी क्रूझ चालवले जाणार आहेत। हा उपक्रम नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि शहराच्या वाहतूक नेटवर्कमध्ये ती एकत्रित करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा हा एक भाग आहे। सुरुवातीला 2 इलेक्ट्रिक सोलर हायब्रिड बोटी तैनात केल्या जाणार आहेत, ज्या प्रत्येकी 20 ते 30 प्रवासी वाहून नेण्यास सक्षम असतील आणि 5 ते 7 नॉट्सचा वेग गाठतील। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, आसाम स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विचार करत आहे, त्याचे नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आसाम सॅट। आसाम सॅट असे आसामच्या उपग्रहाचे नाव आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। महत्त्वपूर्ण सामाजिक आर्थिक उपक्रमांसाठी, डेटा ॲक्सेस वाढवण्यासाठी आणि सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी हा उपग्रह असणार आहे। आसाम हे स्वतःचे उपग्रह प्रक्षेपित करणारे पहिले भारतीय राज्य बनेल। आसाम सॅट उपग्रह इन स्पेस म्हणजेच इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटर आणि इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने विकसित केला जाणार आहे। आसाम सॅटची काही उद्दिष्टे बघूयात। सीमा सुरक्षा मजबूत करणे, आपत्ती व्यवस्थापन करणे, कृषी प्रगती करणे, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कायद्यांची अंमलबजावणी आणि पोलीस ऑपरेशन्ससाठी आसाम सॅट हा उपयोगी पडणार आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न पाचवा आहे, नुकत्याच सादर झालेल्या महाराष्ट्राचा 2025-26च्या अर्थसंकल्पाचा आकार म्हणजेच एकूण बजेट किती होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 लाख कोटी रुपये। महाराष्ट्राच्या 2025-26च्या अर्थसंकल्पाचा आकार म्हणजेच बजेट एकूण 7 लाख कोटी रुपये एवढा होता। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्पातील महत्त्वाची काही माहिती बघूयात। भांडवली खर्च 93,165.5 कोटी रुपये, जो की 2025-26 साठी आहे। 2024-25 मध्ये 1,09,031.5 कोटी रुपये एवढा भांडवली खर्च होता, जो की आता कमी झाला आहे। महसूल प्राप्ती एकूण 25,60,963 कोटी, महसूल खर्च झाला आहे 6,06,855 कोटी।
तसेच लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26साठी 36,000 कोटींचे बजेट ठेवले गेले आहे, जे की गेल्या वर्षीपेक्षा 21% कमी आहे. आता आपण लाडकी बहीण योजनेबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. 17 ऑगस्ट 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू झाली व या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 ची सबसिडी दिली जाते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, कोणत्या सरकारी योजनेने अलीकडेच 10 लाख सौर पॅनेल स्थापनेचा टप्पा गाठला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंतप्रधान सूर्य घर योजना. पंतप्रधान सूर्य घर योजना या योजनेने अलीकडेच 10 लाख सौर पॅनेल स्थापनेचा टप्पा गाठला आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केलेली ही योजना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणत आहे. सरकारने 6.13 लाख लाभार्थ्यांना 4,770 कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले आहे, ज्यामुळे भारतीय घरांमध्ये सौर ऊर्जा अधिक सुलभ झाली आहे. घरांना अनुदानित छतावरील सौर पॅनेलद्वारे मोफत वीज मिळते, ज्यामुळे त्यांचा ऊर्जा खर्च लक्षणीयरित्या कमी होतो. सौर ऊर्जेचा व्यापक वापर केल्याने सरकारच्या वीज खर्चात दरवर्षी 75,000 कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना जाहीर केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना जाहीर केली आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. मध्य प्रदेश सरकारने 2025-26च्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना जाहीर केली आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार विविध सरकारी योजनांचे एकंदर पॅकेज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी 125 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, सय्यद आबिद अली यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्रिकेट. सय्यद आबिद अली हे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. त्यांच्याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. त्यांनी 1967 ते 1974 दरम्यान भारतासाठी 29 कसोटी सामने खेळले आणि 5 एकदिवसीय सामन्यांमध्येही भाग घेतला. एकाच कसोटीत सलामीचे फलंदाज तसेच गोलंदाज होण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. प्रभावी मध्यमगती गोलंदाज आणि प्रभावी क्षेत्ररक्षक ही त्यांची ओळख होती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हॉकी झारखंड. हॉकी झारखंड यांनी 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद जिंकले आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. पंचकुटा हरियाणा येथे 15वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप आयोजित केली गेली होती. हरियाणाला हरवून झारखंडने हा विजय मिळवला आहे. ही चॅम्पियनशिप हॉकी इंडियाने आयोजित केली होती. पहिली हॉकी इंडिया सिनियर महिला नॅशनल चॅम्पियनशिप 2011 मध्ये आयोजित करण्यात आली होती. मागील वर्षीची 2024ची आवृत्ती पुणे महाराष्ट्र येथे आयोजित केली गेली होती व 2024च्या आवृत्तीमध्ये हॉकी हरियाणा विजयी ठरली होती व दुसरे स्थान हॉकी महाराष्ट्राला मिळाले होते. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे, इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोणाला करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सलमान खान. सलमान खान यांना इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीगचा नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर निवडण्यात आले आहे. याबद्दल एक एक्स्ट्रा पॉईंट बघूयात. इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग ISRL जगातील पहिली फ्रँचायझी आधारित सुपर क्रॉस रेसिंग लीग, जिचा प्रारंभ 2024 मध्ये झाला. पहिला हंगाम भारतातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आला होता. हे सुपर क्रॉस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड टीम SXI द्वारे आयोजित केले जाते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.